शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। चंद्रपूर महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेनेत चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी जोरगेवारांना भेटून युतीबाबत चर्चा केली आहे। चर्चेदरम्यान भाजपने शिंदेच्या सेनेकडून संभाव्य उमेदवारांची यादी मागितली आहे। तर यादीतील नावं उमेदवार म्हणून घोषित करताना शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर देखील निवडणूक लढवावी लागू शकते असे संकेत जोरगेवारांनी दिले। शिवसेनेचे जे संघटक आहे विदर्भ संघटक किरण पांडव यांनी भाजपचे जे आमदार आहे किशोर जोरगेवार यांची भेट घेतलेली आहे। भाऊ, कशा प्रकारची भेट होती आणि काय चर्चा झाली आहे? भेटी औपचारिक होती, म्हणजे युती करण्याच्या संदर्भातली होती। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक लेखी पत्र जिल्हाध्यक्षांना दिलं की विदर्भ संघटक आहे किरण पांडव शिवसेनेच्या वतीने युतीची बोलण्याकरता येतील, त्यांच्यासोबत आपण प्राथमिक चर्चा करावी, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेला अनुसरून पक्षाच्या आम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्यासोबत इथली लोकल टीमही त्यांची होती आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की बा तुमच्या जो त्यांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही किती जागा देणार। आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं किती जागा देणार यापेक्षा तुमच्याकडे उमेदवार कोणते आहे, कुठल्या जागेवर तुम्ही सक्षम आहात, कुठे तुमची मजबूत आहे, ते नाव ती जागा प्रभाग ची यादी तुम्ही सांगा, त्यावर आपल्याला चर्चा करता येईल। पण सध्याच्या घटकेला पाहिलं तर शिवसेनेचे मागच्या टर्मला 2 नगरसेवक होते, यावेळी एकही त्यांच्या सोबत नाहीये। अशा वेळी काय वाटाघाटी होऊ शकते? हे खरं आहे की जे 2 नगरसेवक होते ते उभाटामध्ये आहेत ते, परंतु तो काही निकष होऊ शकत नाही। पण आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की तुमच्याकडे जे उमेदवार आहे ते कोणते आहे आणि कुठल्या प्रभागाची तुमची मागणी आहे ती त्यांनी जर सांगितलं तर आम्हाला त्या ठिकाणी अधिक चांगलं बोलता होईल। आणि मग त्यांनी त्याच दिवशी मला वाटतं मिटिंगही केली, त्याची अजून आमच्यापर्यंत यादी आहे। महायुतीतला अजून एक घटक पक्ष म्हणजे अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा, त्याच्याबाबत काही चर्चा होत आहे का? त्याच्या बाबतीतली चर्चा अशी आहे का त्याच्यासाठी काल दीपक भाऊ जयस्वाल त्यांचे जे नेते आहेत ते भेटून गेले, त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्यासाठी काय, त्यांना आम्ही तेच सांगितलं की तुमचं जिथं प्राबल्य आहे, जिथे तुम्ही निवडून येता ती प्रभाग तुम्ही सांगावं, तिथे करता येण्यासारखं आहे। कारण की तो एक आमचा घटक पक्ष आहे राज्यामध्ये, ते आम्हाला मदत करतात, त्याच्यामुळे काही अडचण नाही आम्हाला। जे मेरिट मध्ये बसतील त्या उमेदवारांना तिकिटा ज्या आहेत त्या देण्यात येईल, असा एक फॉर्म्युला जो आहे तो सुरुवातीचा या महायुतीतील जागा वाटपांची चर्चा आहे त्यातून दिसून येतोय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचा ट्रेलर नुकताच